पुस्तकी ज्ञान आवश्यकच आहे, पण सर्वांगीण प्रगतीसाठी अवांतर वाचन, खेळ, संगीत यामध्येही विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवलं पाहिजे असं मत महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कॉम्रेड अतुल दिघे यांनी व्यक्त केलं। कोल्हापुरातील विकास विद्या मंदिर हायस्कूलमध्ये झालेल्या गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते। कोल्हापुरातील विकास विद्या मंदिरमधील 10वीचे गुणवंत 5वी, 7वी आणि 8वी शिष्यवृत्ती तसंच NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज पार पडला। कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अतुल दिघे, उपाध्यक्ष RB पाटील, सरचिटणीस विवेक पाटील, संचालक विजय कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना तसंच शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावताना पुस्तकी ज्ञानाबरोबर कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे। सर्वांगीण विकासाचं ध्येय समोर ठेवून विद्यार्थ्यांनी भविष्य घडवावं असंही अतुल दिघे म्हणाले। अभ्यासाचा नवीन विकास पॅटर्न निर्माण केल्याचं प्रशासकीय अधिकारी नारायण निळपणकर यांनी सांगितलं। विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला दिलीप कुमार रणदिवे, रश्मिता पाटील, TS गडकरी, आझाद नायकवडी, पापालाल नायकवडी, BY पाटील, विद्याधर खोबरे, मुख्याध्यापिका इंदिरा कांबळे, बबिता करंबळकर, उदयबाबा पसारे यांच्यासह संचालक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते।